डॉक्टर स्वप्नील, विवासिटी स्किन अँड हेअर क्लिनिक मिरन्स. आजचा आपला विषय आहे नॅचरल डीएचटी ब्लॉकर्स. आपण आतापर्यंत बघितलं आहे की जर तुमचे केस गळत असतील किंवा हेअर थिनिंग झालं असेल तर तुम्हाला जे एफडी अप्रूव्ड औषध आहेत जसे की मिनॉक्सिडिल आणि फिनास्ट्रेट हे प्रिस्क्राईब केलं जातं. पण खूप वेळा असं होतं की लोकांना त्याच्यापासून काही साईड इफेक्ट्स वाटतात, की खूप जणांना ती औषधं वापरायची नसतात. तर अशा वेळेस लोकांचा प्रश्न असतो की असे कोणते पदार्थ आहेत का की ज्याच्यामुळे आमचं डीएचटी पण ब्लॉक होऊ शकेल आणि जे नॅचरल्स पण असतील. तर आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आपण नॅचरल डीएचटीचा विचार करताना आपल्या पारंपरिक पद्धतीनं आणि आपल्या घरी वापरणारा सगळ्यात जे कॉमन घटक आहे तो म्हणजे नारळाचं तेल, जे आपल्या आजी किंवा पूर्वपार आपण वापरत आलो नारळाचं तेल आहे. त्या नारळाच्या तेलाचा खरंच उपयोग होतो का? तर याच्यामध्ये लॉरिक ऍसिड नावाचा एक घटक असतो. हा लॉरिक ऍसिड आपलं जे हार्मोन असतं टेस्टेस्ट्रॉनचं, डायहायड्रोटेस्टेस्ट्रॉन मध्ये कन्व्हर्शन होतं. त्यात 5 अल्फा रेडक्टेज नावाचा एक एन्झाईम असतो, त्या ऍक्ट होतं असं सांगितलं जातं आणि त्याच्यामुळं तुमचं डीएचटी ब्लॉक होण्यासाठी मदत होते. पण याच्यावर खूप काही संशोधन झाले असं नाहीये, त्यामुळं अगदी 100% हे काम करतच असं नाही. पण एक नैसर्गिक घटक म्हणून आपण नारळाचं तेल वापरू शकतो. यानंतर जर आपण विचार केला तर पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया हा एक चांगला नॅचरल सोर्स आहे आणि याच्यामध्ये खूप प्रकारचे मिनरल्स असतात आणि ह्या मिनरल्समुळे तुमच्या केसांच्या वाढीसाठी चांगली मदत होते. याचबरोबर याच्यामध्ये काही अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे केसांच्या मुळाशी जर तुम्हाला एक प्रकारची सूज आलेली असते तर अशा वेळेस तुमची ती सूज कमी व्हायला मदत होते आणि केस वाढीसाठी चांगला मदत होते. त्याच्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स आहेत आणि याच्यामुळं एक अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी म्हणून पण ते काम करतं आणि चांगलं अँटीऑक्सिडंट म्हणून पंपकिन सीड्सकडे बघितलं जातं. तर तुम्ही भोपळ्याच्या बिया, ज्या आपण कॉमनली आपल्या आहारामध्ये भोपळा वापरतो पण बिया वापरत नाही, तर या बिया आपल्याला दुकानामध्ये स्टोर्समध्ये मिळतात. तर त्या बिया पण तुम्ही एक डीएचटी ब्लॉकर म्हणून वापरू शकता. आपल्या कॉमन वापरात येणारी आणखी जी गोष्ट आहे ती म्हणजे ग्रीन टी. रोज सकाळी उठल्या बऱ्याच जणांचं सुरुवात ग्रीन टी पासून होते. तर ग्रीन टी मुळे काय होतं की एक अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी ज्या ग्रीन टी मध्ये आहे त्याच्यामुळं तुमच्या केसांच्या वाढीसाठी एक प्रकारची मदत होते. याच्याच बरोबर त्याच्यामध्ये काही घटक आहेत त्या ग्रीन टी मध्ये, त्याच्यामुळं तुमचा जो डीएचटीचा इफेक्ट आहे तो पण कमी होण्यास मदत होते असं सांगितलं जातं. आता मी ह्या सांगतो ह्या सगळ्या गोष्टी 100% प्रूव्ह आहेत असं नाही, पण असं आढळून आलं की याच्याने खूप जणांना त्याचा फायदा होतो. आजकाल तुम्हाला सगळीकडं ओनियन ऑइल किंवा ओनियन शॅम्पू या गोष्टी सगळीकडे दिसायला खूप कॉमन झाले की ओनियन ऑइल वापरतो. तर डायरेक्ट तुम्ही जर ओनियन म्हणजे वापरायला लागला तर त्याचा इतकाच फायदा होत नाही. त्याच्याऐवजी जर खरं तर त्याच्या ज्या बिया असतात म्हणजे त्या कांद्याच्या ज्या बिया म्हणतो आपण त्याच्यापासून काढलेलं एक प्रकारचं तेल आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही घटक आहे त्याच्यापासून काय होतं तर एक अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन असते त्याची. तर ह्या अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शनमुळं डीएचटी ब्लॉक होण्यासाठी खूप चांगला म्हणून सांगितलं जातं. याचबरोबर याच्यामध्ये काय खूप चांगल्या अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे पण तुम्हाला डीएचटी ब्लॉक होण्यासाठी मदत होते. तर डायरेक्ट असा कांदा वापरला किंवा कांदा खाल्ला किंवा कांद्या तेलामध्ये टाकून त्याचं तेल लावलं तर असं जास्त एवढा चांगला तुम्हाला उपयोग होणार नाही. त्याच्या बिया आहेत त्या बियापासून काढलेलं तेल किंवा त्याच्यापासून तयार केलेले काही पदार्थ वगैरे काय असतील तर त्याचा चांगला जास्त उपयोग होऊ शकतो. तेलाच्या मध्ये रोजमेरी ऑइल असतं, हे एक इसेन्शियल ऑइल आहे किंवा तर याच्यामुळं नॅचरली डीएचटी ब्लॉक करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. याच्यावर काही आता अलीकडे रिसर्च सुरू आहे आणि खूप जणांना ज्यांनी वापरला त्यांना डीएचटी ब्लॉक होण्यासाठी मदत होते असं आढळून आलेलं आहे. यानंतर आणखी खूप कॉमनली वापर होणारा जे काही घटक आहे तो म्हणजे सॉ पल्मॅटो ऑइल असं म्हणतात. तर हे सॉ पल्मॅटो काय आहे तर एक प्रकारचं झाड आहे, या झाडापासून हे तयार केलं जातं. तर ह्या सॉ पल्मॅटो जे आहे हे शॅम्पू मध्ये वापरलं जातं. याचे आजकाल कॅप्सूल्स पण आलेले आहेत. तर तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारच्या ई कॉमर्स साईट्सवर गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे कॅप्सूल्स किंवा ऑइल्स हे पण आजकाल दिसून येतात. तर याच्यावर काही आता आजकाल रिसर्च झालाय आणि काही प्लास्टिक स्टडीज वगैरे झालेले आहेत आणि काही प्रमाणात त्याचा इफेक्ट काही जणांना दिसून आलेला आहे.
तर या 6 फॉर्मॅटचा पण तुम्ही नॅचरल डीएसटी ब्लॉकर म्हणून उपयोग करू शकता. यानंतर आपण लायकोपेन याचा पण वापर केला तर फायदा होतो. लायकोपेनचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इफेक्ट काय असतो, तर लायकोपेन तुमच्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना रिजनरेट करायचं काम करत असं होतं. तर सगळ्यात चांगलं उदाहरण लायकोपेनचं आपण घ्यायला गेलं तर बीटा कॅरोटीनमध्ये म्हणजे टॅमॅटो आपण म्हणू शकतो. हे टॅमॅटो जर तुम्ही खाल्लेत तर एक प्रकारे एक काय म्हणतो आपण कलर पिगमेंट्स जे असतात ऍक्च्युली ते फॉर्म व्हायला मदत होतं आणि एक पेशींचं रिजनरेशन व्हायला पण त्याच्याने फायदा होतो. तर टॅमॅटो पण हा एक नॅचरल घटक तुम्ही जर तुमच्या वापरात आणला तर त्याचा पण तुम्हाला एक प्रकारे डीएसटी मध्ये त्याचा फायदा होतो. आता मी सांगितलेले सगळे नॅचरल घटक आहेत जे आपण रुटीनली आपल्या आहारामध्ये वापर करू शकतो किंवा निरनिराळ्या प्रकारचा वापर करू शकतो. त्याच्याने तुमचे डीएसटी ब्लॉक व्हायला मदत होईल. त्यातले काही गोष्टी आहेत ह्या म्हणजे अंडर ट्रायल्स आहेत, काहीवर संशोधन सुरू आहे, पण खूप जणांना याचा वापर केल्यानंतर फायदा झाला असं आढळून आले. त्यामुळे ज्यांना मिनॉक्सिडिल वापरायचं नाहीये किंवा मला कोणाला फिनास्टाइड्स किंवा ड्युटास्टेरॉइड्स सारखे जे घटक आहेत या औषधापासून काही साईड इफेक्ट्स होत आहेत किंवा वाढत आहेत आणि ते घ्यायचे नाहीत, तर त्यांनी या गोष्टीचा वापर केला तर त्यांना एक प्रकारचा फायदा होईल. तर हे जे आज आपण नॅचरल घटक जे आहेत डीएसटी ब्लॉक करण्यासाठी हे बघितले आहेत.